दरम्यान या कर्जमाफीवरून सरकारला घेण्याची विरोधकांसह शिवसेनेनंही तयारी केली आहे। तिसरी बातमी या संदर्भात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेण्याची तयारी सुरू केली। शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर सोमवारपासून ढोल वाजवणार असल्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना भवनात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत अधिवेशनातल्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली। त्याचाच भाग म्हणून कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। राज्य सरकारनं 34 लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आहे। प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हातात पैसेच आलेले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारी दारात येतात। तसंच आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी बँकेच्या दारात शिवसेना ढोल वाजवणार आहे। शिवसेना त्या जिल्ह्यातील कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी नोटीस बोर्डवर लावणार आणि त्यांना तत्काळ पैसे देऊन कर्जमुक्त करण्यासाठी बँकेच्या दारातच ढोल वाजवणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास शासनाने ज्यावेळेला कर्जमुक्तीचा निर्णय घेतला आहे त्यावेळेला आता पुन्हा सगळ्या जिल्हा प्रमुखांनी बँकेसमोर ढोल वाजवावे आणि त्या बँकेला सांगावं किती लाख शेतकऱ्यांची तर कर्जमुक्ती तुम्ही केली त्याची यादी तुमच्या बँकेच्या बाहेर लागली पाहिजे। अशा पद्धतीची मागणी प्रत्येक जिल्हा प्रमुख प्रत्येक तालुका प्रमुख हा आता बँकाकडे करणार आहे आणि सगळ्या बँकाकडून अधिकृत माहिती घेऊन अधिकृत आकडेवारी घेऊन मग 1 ते 30 मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आणि प्रत्यक्षात झालेली कर्जमुक्ती ही पहिल्यांदा पडताळून पाहिली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।